नमस्कार, मी नानासाहेब कोळेकर। काल ईडीची धाड पडली आणि तब्बल 35 कोटींचा ऐवज हा ईडीच्या हाती लागला। तर कोणाच्या हाती म्हणजे कोणाच्या घरी? तर महानगरपालिकेच्या नगर रचनाकाराच्या घरी, वायस रेड्डी यांच्या घरी। तर आता मी उभा आहे वसई पूर्वेतील जो हायवेचा पट्टा आहे पेल्लार मधील ॲपल इंडस्ट्रीमध्ये उभा आहे आणि त्या ॲपल इंडस्ट्रीमध्ये अनधिकृत बांधकामांना पेव आलेला आहे। तर अधिकृत बांधकामं जी आहेत लीगल इंडस्ट्री त्यांना कव्हर करण्याचं काम चालू आहे। जी जागा ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी किंवा फायर ब्रिगेड जाण्यासाठी ठेवलेली असते, कामगारांचा जीव धोक्यात घालण्याचं काम हे महानगरपालिका आणि कंपनी मालक मिळून करत आहेत। मी सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्साल्विस यांना याबाबत पत्र देऊन अवगत केलं होतं की या पूर्ण इंडस्ट्रीमध्ये सर्व कंपन्या मिळून हे बांधकाम करत आहेत, वाढीव बांधकाम करत आहेत। परंतु गिल्सन गोन्साल्विस यांनी फक्त नोटिसा देऊन सोडून दिलेला आहे, कोणत्याही प्रकारची कारवाई न करता। तर गिल्सन गोन्साल्विस यांनी कोणतीही कारवाई न करता फक्त नोटिसावर शांत का बसले हा देखील संशोधनाचा विषय आहे। जर ईडीने प्रत्येक सहाय्यक आयुक्ताच्या जरी घरी धाड मारली तरी खूप मोठा ऐवज हा ईडीला मिळू शकतो। तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी महानगरपालिकेला एकच सांगू इच्छितो की आयुक्त अनिल कुमार पवार जशी धाड वायस रेड्डींच्या घरी पडली तशी जर तुमच्या घरी पडली असती तर कदाचित त्यांच्यापेक्षा जास्त पैसा तुमच्या घरी सापडला असता। परंतु आता या अनधिकृत बांधकामांमधून जे बिल्डर आहे मागे देखील माझे बांधकाम सुरू आहे, आपण बघू शकतो। अशाच प्रकारे सर्व कंपन्यांनी वाढीव बांधकाम करून एकदा तिकडे फिरव मागे ब्ल्यूवाली आहे कंपनी, अशा प्रत्येक कंपनीने वाढवून कामगारांचा जीव धोक्यात घातलेला आहे। रोज आपण ऐकतो की या कंपनीत आग लागली 4 मजूर मेले, या कंपनीत आग लागली अमुक मजूर मेले। मग इथे देखील तसेच मजूर मरायची वाट महानगरपालिका आणि गिल्सन गोन्साल्विस बघतायत का? तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी गिल्सन गोन्साल्विस आणि अनिल कुमार पवार यांना एकच इशारा देतो की जर आपण लवकरात लवकर यावर कारवाई केली नाही तर मंगळवारपासून मी वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्यालयात आंदोलन करणार आहे या इंडस्ट्रीच्या विरोधात। आणि आजच ईडीला पत्र देणार आहे की सहाय्यक आयुक्तांचे कॉल रेकॉर्ड चेक करावे, आयुक्तांचे कॉल रेकॉर्ड चेक करावे की बिल्डरांसोबत त्यांचं किती वेळा संभाषण होते, किती गाठीभेटी होतात, त्यातून काय आर्थिक व्यवहार होतात, हे कुठेतरी चौकशी झाली पाहिजे। आणि त्यातून गिल्सन गोन्साल्विस आणि अनिल कुमार पवार यांचं भांडण नक्कीच फुटेल हे मी सांगू इच्छितो। धन्यवाद।